भावना हा जो व्हिडिओ आहे ना तो लोणावळ्याचा आहे. तर मी पण ड्रायव्हरच आहे एक. तर आपण पण आधी टिपरमीट गाडीवरच होतो. सांगायचा मुद्दा असा आहे का लोणावळ्याला अशी सिस्टीम आहे का भाई तुम्ही ओला उबरची बुकिंग नाही उचलू शकत. चल ठीक आहे, भरपूर ड्रायव्हरांना माहिती आहे. बऱ्यापैकी ड्रायव्हर लोक तिथली बुकिंग उचलत नाही. पण आज हा व्हिडिओ तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये अक्षरशः त्या ड्रायव्हरची जी गाडी आहे ती गाडी फोडली एका माणसाने. त्या माणसाचं नाव गाव कोणाला माहिती नाही. फक्त का तर त्याने ऑनलाईन ठेवलेलं डिव्हाइस. ठीक आहे, चल त्यांनी बुकिंग जरी घेतली, मी म्हणतो चल ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे ड्रायव्हरांना घ्यायचे नाही, त्यांनी घेतली. तुम्ही त्याला सांगा आणि डायरेक्ट कस्टमर बाहेर काढा, संपला विषय. तुम्हाला जर काही एवढंच करायचं आहे. पण भाई त्याची गाडी या माणसाने तुम्ही बघू शकता कशी फोडली. तर भाई तो समोरचा ड्रायव्हर पण बिचारा हातबल झाला का काय करू काय नाही, तुम्ही त्याच्याकडे बघू शकता. कारण की हा जो आहे तो काय शुद्धीत तर मला तरी नव्हता वाटत. पण त्याला एवढंच सांगणे भाई का कधी पण आहे ना तुम्ही एकटा माणूस बघून त्याला असं धारेवर धरू नका. तो एकटा ड्रायव्हर आहे, त्या लक्ष्मण तो जो म्हणजे पोट पाणी धरतो तो त्याच लक्ष्मण. आता हा जो मारणार तो पण एक ड्रायव्हरच आहे तुम्हाला सांगतो. कारण की तो एवढ्या कॉन्फिडन्सने मारतो म्हणजे तो पण एक ड्रायव्हरच आहे. तर भाई तू जर का ड्रायव्हर, तुझ्या गाडी तुझ्यासाठी लक्ष्मी, तर बाकीच्या गाडीत पण बाकीच्यासाठी लक्ष्मी, पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भावना, जर का आपल्यासोबत अशी वेळ येते ना, देव करो कोणासोबत असा किस्सा होऊ नये. कारण की सगळ्यांची रोजीरोटी असते, आपली गाडी म्हणजे लक्ष्मीचे. पण भावना कधी पण असं जर का व्यक्ती कोण येतो, याला माहिती नाही आपल्याला कोण आहे काय नाही, पण आपल्या लक्ष्मीवर म्हणजे आपल्या गाडीवर, कारण आपल्या लक्ष्मीवर जो पण हात टाकेल ना त्याला कधी सोडायचा नाही. मग भले पोलीस कंप्लेंट, आता याच्यावर जो गुन्हा होईल तो पोलीस साहजिक आहे, त्याला काय होईल ती पुढची शिक्षा होईल, त्यात काय वाद नाही. एवढा तर आपण भरोसा ठेवू शकतो पोलिसांवर. पण तुम्हाला सांगतो, पोलिस येतील तेव्हा येतील, पण जेव्हा एकटे असतो ना, तर त्यावेळेस समोरच्याला नाही सोडायचं. आपला जीव गेला तरी चालेल, पण आपल्या लक्ष्मीवर हात टाकणाऱ्याला सोडायचं नाही. तुम्हाला सांगतो, तो बिचारा ड्रायव्हर एकटा होता, त्याला ह्यानी कुत्र्यागत मारलाय. याचा काय अधिकार बनतो त्याला मारायचा. पण हा जो माज आहे ना, माज लोणावळ्यातल्या लोकांचा, तुम्हाला बुकिंग नाही द्यायची नका देऊ, संपला विषय. पण तुम्ही पण येता ना कधीतरी, मुंबईला जाता, पुण्याला जाता. आता मी स्वतः टिपरमीट ड्रायव्हर आहे, मला माहिती काय आलं ते. पण आम्ही कधी उचललं नाही बुकिंग, कारण आम्हाला माहिती बाबा इथे प्रॉब्लेम होतात. आता माथेरानला पण अशी बुकिंग उचलून देत नाही, पण माथेरानला कधी असा किस्सा झाला नाही म्हणजे माझ्या माहितीत, किंवा त्याचा कधी व्हिडिओ आला नाही. झाली असेल तर चुकीचं ते. पण तुम्हाला सांगतो, पण तुम्ही असं कोणाला हात मारणं आणि कोणाच्या लक्ष्मीवर किंवा कोणाच्या गाडीवर असं दगड फेकणं ना चुकीचं आहे. आणि कधीतरी तुमच्यात जर का दमच असेल ना, तर एखाद्या ज्याच्यात दम आहे ना असं भिडा तुम्ही. अशा म्हणजे जो खरंच बाबा ज्याला नाही समजतात किंवा तुमच्यामध्ये तो नाही नडू शकत, अशा माणसांशी नका नडू. कधीतरी एखाद्या चांगल्या ड्रायव्हरशी नडा, कट्टर ड्रायव्हरशी, मग तुम्हाला समजेल काय असतं काय नाही. बाकी तुम्ही सांगा व्हिडिओ करून भावनो, काय बरोबर आहे का चुकीचं आहे. धन्यवाद.